पादयोः पाद्यन्नमर्पयामि हस्तयोः अर्घ्यन्नमर्पयामि अर्घ्यान्ते आचमनीयन्नमर्पयामि नैवेद्यं गृह्यतां देवो भक्तिमेव च लाङ्गुलूत निवेदितुं ठेवायचं यांचा नैवेद्यं गृह्यतां देवो भक्तिमेव च लाङ्गुलो स्मितं मया देवं शर्कराखण्डखाद्य नैवेद्यं समर्पयामि अमृताय नमः वाटलं पाणी फिरवा प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तरापोषणं हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायक महागणाधिपतये नमः मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया। अभिनेते जितेंद्र आपल्या सोबत आहेत। 97 वर्ष मंडळाला पूर्ण होत आहेत। अनेक वर्ष झालं तुम्ही येत आहेत, किती वर्ष झालं येत आहेत, काय आठवणी आहेत तुमच्या? माझ्या आठवणी गेल्या रिडेव्हलपमेंटमध्ये, जी आठवणीची वस्तू होती ती गेली, आता काय लोक आहेत ना तुमची? हां, तुमचे लोक आहेत ना इथं? माझ्या वेळेचे कोणी नाही, सगळे गेले। आता माझा नंबर आहे जायचा। अजून आहे तुम्हाला आयुष्य? मंडळाबद्दल काय सांगाल सर? 97 वर्ष तुम्ही सलग सफर। मी ही पहिली पूजा पूर्वी करायचो, घरी माझी आई करायची आधी, त्याच्यानंतर मी सुरुवात केली। मी त्याच्यानंतर दरवर्षी इथे येतो हे देवाचा आशीर्वाद घ्यायला, आणि जुने मित्र सगळे गेले, मला कोणी नाही। हेच मला एक भेटतात, काय ते माझा आज हाच एक राहिला आहे। मी असं ऐकलं की कुठेही शूटिंगला तुम्ही असलात, परदेशात असलात, तरी बाप्पाच्या दर्शनाला येणं तुम्ही कधीही चुकवले? मी कधी चुकलो नाही, कुठेही आहे, मी अमेरिकेत आहे, कुठेही आहे, ह्या दिवशी मी इथे येतो, काय करून येतो। असं आजपर्यंत माझं वय 84 आहे। हे 84 वर्षात मला लहानपणी मला माहीत नाही, मी 2-4 वर्षाचा होतो तेव्हा काय, जेव्हापासून मला कळायला लागलं की गणपती काय आहे, मी या पूजेला पहिल्या पूजेला बसतो। मला वाटतं 78-79 वर्ष तर झाली असते। नाटकामध्ये भाग घेतला होता का? ऍक्टिंग? नाही, आम्हाला हकलायचे ते, म्हणजे मोठे मोठे ॲक्टर होते ना आमच्या बिल्डिंगमध्ये, पण ती मजा अशी मजा कुठे नाही। प्रेम म्हणा, लव म्हणा, अफेक्शन म्हणा, एकपण म्हणजे मनाची शांती म्हणा, थोड्यात मजा घ्यायची। आता इतकं मोठं आहे त्यात मजा नाही, जी मजा त्यात लहान लहान वस्तूमध्ये मिळायची त्यावेळी। हे असंच आहे। जेव्हा मी आता हिंदीत बोलू, मराठीमध्ये चांगली नाही आता माझी। इथे रामचंद्र बिल्डिंगमध्ये जितना अपनापन था, जितना प्यार और स्नेह था एक दूसरे के लिए, हम 4 माले की बिल्डिंग थी, हर माले पे 20 फ्लैट थे, तो ऐसा लगता था कि ये पूरी 4 माले की बिल्डिंग, ऑल 20 फ्लैट 1 फॅमिली। आम्हाला म्हणजे कधी भांडण नाही, काय नाही। आणि माझी फॅमिली एकच फॅमिली पंजाबी, बाकी सगळे महाराष्ट्रीयन होते, आणि इतकं प्रेम आणि इतकी मनाची शांती होती। एक एक छोटी छोटी चीज़ का जो मज़ा आता था, अभी बड़ी से बड़ी चीज़ का मज़ा नहीं आता है। ये अजीब बात है। और मैं किसी को बोल रहा था कि वो आपको बहुत मन की शांति मिलती है वहाँ पे, बहुत मज़ा आता था, तो किसने रोका, वापस जाओ। ते पण होत नाही। एनिवे, मला चांगलं वाटतं, मी इथे येतो, मला लहानपणीची आठवण येते, आणि थँक्यू व्हेरी मच। आपल्याशी अजितेंद्रजी बोलत होते, आणि त्यांच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या या निमित्ताने एबीपी माझाशी बोलताना त्यांना आपल्याला शेअर केल्याचं पाहायला मिळालं। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।